मला पक्षामध्ये काम करायची इच्छा आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये शिवसेनेचाच महापौर नांदेड शहरामध्ये बसला पाहिजे। निश्चित या भागामध्ये जास्तीचे नगरसेवक आम्हाला निवडून आणायचे आहेत आणि महानगरपालिकेवरती भगवा फडकायचा आहे। नांदेड CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील सिडको भागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आज सिडको भागामध्ये शेकडो कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी प्रमोद ढवळे आज या ठिकाणी सहभागी झाले आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करतो। आज आपण पक्षप्रवेश केला होता शेकडो कार्यकर्ते घेऊन, काय सांगणार याविषयी? मी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आणि जिल्ह्याचे नेते हेमंतभाऊ पाटील, आमदार आनंदरावजी बोंडारकर, जिल्हा प्रमुख विनयभाऊ पाटील यांच्यावर विश्वास ठेवून मी पक्ष प्रवेश केलेला आहे। मला पक्षामध्ये काम करायची इच्छा आहे। सिडको हाडको हा नेहमीपासून शिवसेनेसाठी बालेकिल्ला आहे, परंतु या ठिकाणी जेव्हापासून विनय पाटील गिरडे या ठिकाणी नांदेडचे जिल्हा अध्यक्ष झाले शिवसेनेचे, त्या दिवसापासून आणखी या ठिकाणी शिवसेनेमध्ये भर पडली आहे। याविषयी काय सांगणार? सर्वप्रथम मी प्रमोद ढवळे याचं खूप खूप अभिनंदन करतो आणि शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो। आज नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेना मोठ्या ताकदीने या ठिकाणी वाढत आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून नांदेड जिल्ह्याचे आमचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील, तसेच नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय आनंदराव पाटील बोंडारकर यांच्या कामाच्या यांच्यावर विश्वास ठेवून आज सिडको हाडको भागातील नाही तर नांदेड जिल्ह्यातील बरेचसे लोक आज शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यात इच्छित आहेत आणि आज त्याचमुळे प्रमोद ढवळे यांनी या ठिकाणी सिडको हाडको मध्ये प्रवेश केला। आणि येणाऱ्या महापालिकेमध्ये आताच आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे येणाऱ्या महापालिकेमध्ये बरेचसे प्रवेश आणखी शिवसेनेमध्ये होणार आहे। येणाऱ्यांना नुसतं पक्षात आम्ही घेणार नाही तर पक्षात घेऊन त्यांच्यावर योग्य जिम्मेदारी आम्ही या ठिकाणी देणार आहे। कारण पक्षाचं चांगलं काम करण्यासाठी प्रमोद ढवळे सारखे चांगले कार्यकर्ते पक्षाला मिळाल्यावर, कारण हा पक्ष असा आहे की जो बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले प्रखर विचार 80% समाजकारण 20% राजकारण याच्यावर चालणारा पक्ष आहे। आज प्रमोद ढवळे असतील किंवा त्यांच्यासारखे त्यांच्यासोबत आलेले सर्व त्यांचे सहकारी या सर्वांना मी विश्वास देऊ की येणाऱ्या काळामध्ये आपल्यावर आपण मोठी जिम्मेदारी देऊन सिडको हाडको भागामध्ये आपण राहत असलेल्या भागामध्ये काय विकास करायचा आहे काय नाही याची संपूर्ण खरं म्हणजे आमदार साहेबांनी सिडको हाडको भागामध्ये काय काय डेव्हलपमेंट करायचे काय करण्याचं पूर्ण एक आम्ही 2-4 महिन्याखाली सर्व आम्ही पूर्ण एक त्याचा एक डाटा बनवून ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये प्रमोद सारखे कार्यकर्ते आले तर त्यांनी सुद्धा त्यांच्या भागातील ज्या काही अडचणी आहेत त्यांनी सुचवल्या, निश्चितच त्या सुद्धा अडचणी आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निश्चित पूर्ण करू आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये शिवसेनेचाच महापौर नांदेड शहरामध्ये बसला पाहिजे याच्यासाठी आम्ही जोरदार प्रयत्न करू। या ठिकाणी आपण पाहतात सिडको हाडको आज या ठिकाणी पूर्ण भगवा झालेला आहे। मला वाटतं या ठिकाणी 200 ते 300 कार्यकर्ते या ठिकाणी आज पक्षप्रवेश घेतला आहे। त्यानिमित्त नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंदरावजी बोंडारकर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतो। भाऊ, काय सांगणार याविषयी? आज खरंच मनापासून आनंद होतोय की सिडको हाडको या भागामध्ये शिवसेनेची यापूर्वी सुद्धा चांगली ताकद या ठिकाणी राहिलेली आहे आणि आज प्रमोद ढवळे यांच्या मित्रमंडळाने सुद्धा शेकडो कार्यकर्ते घेऊन शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। ज्या पद्धतीनं राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते यांच्यावरती महाराष्ट्रामध्ये सर्व जनता विश्वास ठेवून आहे आणि आज नांदेडमध्ये सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवून आमचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील यांच्यावरती विश्वास ठेवून शिवसेनेमध्ये प्रमोद ढवळे यांचं मित्रमंडळाने मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो कार्यकर्त्यासहित या ठिकाणी जाहीर प्रवेश केलेला आहे आणि निश्चित आम्हाला खात्री आहे की आज प्रमोद ढवळे यांच्या आमच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं शिवसेनेची मोठी ताकद या भागामध्ये वाढणार आहे। कारण तर उद्या होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रमोद ढवळे यांच्यावरती चांगली जबाबदारी आम्हाला द्यायची आहे आणि निश्चित या भागामध्ये जास्तीचे नगरसेवक आम्हाला निवडून आणायचे आहेत आणि महानगरपालिकेवरती भगवा फडकायचा आहे। आज या पक्षप्रवेशासाठी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख
प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या कार्यालयावरती, शिवसेनेच्या पक्ष कार्यालयावरती आपण पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. उपस्थित आमच्यासोबत शिवसेनेच्या भागाचे शहर प्रमुख सुहास पाटील खराणे आहेत, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बाळू पाटील मोरे आहेत आणि शिवसेनेचे सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश शेकडो कार्यकर्त्यांचा या ठिकाणी झालेला आहे आणि मनापासून मी प्रमोद ढवळे यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून पुढे शिवसेनेचं असं कार्य जोरामध्ये व्हावं अशा शुभेच्छा त्या ठिकाणी देतो. या ठिकाणी खरोखर आपण पाहतात अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी शिवसेनेचं वारा आहे. या ठिकाणी मला वाटतं येत्या काळामध्ये नक्कीच सिडको हाडको नाही तर नांदेड जिल्ह्यामध्ये भगवा फडकेल. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.